अगदी यावेळेस बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता बॅटर विजयनं, परंतु इथे मात्र तो फटका खेळू शकला नाही. या षटकातील पुढील बॉल इथे नक्कीच पुन्हा एकदा यावेळेस स्लो डिलिव्हरी. अगदी यावेळेस झेलची संधी होती, पुरेपूर प्रयत्न केला झेल टिपण्याचं, परंतु बॉलपर्यंत क्षेत्ररक्षक पोहोचू शकला नाही. या इथे मात्र झेल ड्रॉप होते. एक धाव काढले गेले. या एक धावेने श्रीगणेश होतो या शिन्नर या संघाचा. शंकर पुन्हा एकदा पुढील बॉल. अगदी यावेळेस पुलाल्यांचा बॉल होता, इथे मिस झालाय. फलंदाज विजय इथे मात्र दांडी उडवले. सुनील, यस, इथे मात्र नक्कीच बॅटर सुनीलची दांडी गुल झाली. अगदी फुलालेंचा बॉल होता, जोरदार मारण्याचा प्रयत्न देखील केला गेला, परंतु इथे नक्कीच सुनील हा बॅटर बॉलला कनेक्ट करू शकला नाही. अगदी मिस झाला आणि बॉल जाऊन मात्र स्टंपवरती जाऊन आदळलाय. इथे पहिला विकेट आपल्याला पाहायला मिळतोय बळवंत नगर या संघाकडून. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय अनिल. ओहो, इथे मात्र शॉर्ट पिच बॉल आहे. पुन्हा एकदा इथे क्षेत्ररक्षक दूरवरती राहिलाय, बॉल निघून चाललाय सीमा रेखा पार. इथे षटकार आपल्याला बाहेर पडतोय. अनिलच्या बॅटमधून नक्कीच आल्या यावेळेस पहिल्या बॉलचा सामना केला. अगदी शॉर्ट पिच बॉल, अगदी ताकदीचा वापर केला आणि बॉलला मात्र स्क्वेअर लेगला पाठवून 6 धावा मिळवून दिल्या आपल्या संघासाठी. षटकातील पुढील बॉल इथे अजूनही एक चांगला बॉल पाहायला मिळतोय. अगदी पायामध्ये बॉल हाताळवला होता. इथे मात्र नक्कीच एकच धाव काढली गेली. एक धावेने संघाचा स्कोरबोर्ड लागला गेला आहे. स्कोरबोर्ड वरती 8, सध्या तरी 8 धावा पाहायला मिळत आहे या रावण 11 सिन्नर या संघाचा. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल शंकर. हो, यावेळेस थोडंसं गोलंदाज लेग साईड दिशा भटकलाय. अतिरिक्त एक धाव मिळते. वाढच्या स्वरूपात एक धाव जोडली जाईल. एक धावेने संघाचा स्कोर 9 या आकड्यावरती जाऊन पोहोचतोय. षटकातील पुढील बॉल सामना करेल विजय. हो, यावेळेस पुन्हा एकदा बॅटचा कडा घेतलाय. अगदी यावेळेस बॉल मागच्या दिशेने निघून चाललाय. शेवटच्या मोमेंटला इथे मात्र बॉल अडवला गेलाय. अगदी यावेळेस एकच धाव येते. ओव्हरची समाप्ती. एक ओव्हरच्या समाप्तीनंतर सिन्नर या संघानं 10 फलक मिळवली, ती 10. इकडे त्यानं पाहायला गेलं तर चांगल्याच धावा आहेत या पहिल्या ओव्हरमध्ये. ते बघूया. दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्कवर सज्ज होईल दशरथ बळवंत नगर या संघाकडून. सध्या तरी विजयला आपण पाहू शकाल स्ट्रॅकवरती नो स्ट्रॅकला अनिल. दोन्ही विस्फोटक फलंदाज आहे. अगदी मजबूत गडी आपल्याला पाहायला मिळते शिन्नर या संघाचे. गोलंदाजी मार्क सज्ज झालाय दशरथ बळवंत नगर या संघाकडून आणि दशरथचा सामना करेल फलंदाज विजय. सध्या तरी पहिल्या ओव्हरमध्ये 10 धावा जोडल्या गेल्या. इथे मात्र सिन्नर या संघाला 65 धावा सेस करायच्या आहे विजय होण्यासाठी. सध्या तरी अजूनही बॅटिंग करताना आपल्याला पाहायला मिळतंय अनिल आणि विजय. 10 धावा जोडले गेले. इथे मात्र अगदी खेचलाय, बॉलला पाठवून दिलाय स्क्वेअर लेगला, बॉल निघून चाललाय. हवाई हवाई सफर. इथे आपल्याला पाहायला मिळतो षटकार.
संघाचा स्कोरबोर्ड या षटकारांना जाऊन पोचला आहे 16 या आकड्यावरती. त्यावेळेस दसरा त्या गोलंदाजाचा मात्र पहिला बॉल महागडा ठरताना पाहायला मिळतोय. मात्र दसरा या गोलंदाजाला कुठेतरी अचूक टप्पा शोधावा लागेल तरच हा फलंदाज रोखला जाईल. कारण सिन्नर हा संघाचा हा सलामीचा फलंदाज आहे आणि नक्कीच चांगलीच फटकेबाजी करू शकतोय. षटकातील पुढील बॉल इथे मात्र पुन्हा एकदा थोडंसं लोड थोडीशी गती कमी होती. इथे मात्र अजून एक चौकार पाहायला मिळतोय. चार धावेने मात्र संघाचा स्कोरबोर्ड सिन्नर या संघाचं जाऊन पोचतोय अगदी 20 या आकड्यावरती. म्हणजेच सध्या तरी या दसऱ्याचं महागड्यावर ठरतोय. 2 बॉलवरती 2 मोठे फटके पाहायला मिळाले, एक षटकार आणि एक चौकार. षटकातील पुढील बॉल पुन्हा इथे घेऊन जाईल दसरा सामना करतोय विजय. ओहो अगदी यावेळेस पुन्हा इथे जोरदार मारण्याचा प्रयास होता. इथे मात्र संपर्क नाही. अगदी यावेळेस डॉट बॉल पाहायला मिळतोय दसरा त्या गोलंदाजाचं. 2 बॉल मागडे ठरले गेले. यावेळेस तिसरा बॉल मात्र डॉट बॉल पाहायला मिळतोय. तो अजूनही या षटकामधील दसरा त्या गोलंदाजाला 3 बॉल फेकी करायचे आहे. सर्कल मर्यादा संपलेली आहे. बळवंत नगर या संघाने आपलं क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचे आहे लवकरात लवकर. आज देखील खूप उशीर झाला आहे. अजूनही आपल्याला एक सामना खेळवायचा आहे. विनंती आहे थोडीशी घाई करायची आहे दोन्ही संघांना. षटकातील पुढील बॉल घेऊन जाईल दसरा. सध्या तरी एक छोटासा कमबॅक पाहायला मिळतोय. एक डॉट बॉल या ओव्हरमध्ये पाहायला मिळतोय, परंतु अजूनही 3 बॉल मात्र फेकी करायचे आहे. हो यावेळेस कव्हरला फटका खेळला आहे. खूप लाँग डिस्टन्स आहे. यावेळेस एकदा मात्र वेगाने कंप्लीट झाली. दुसरा धावेचा प्रयत्न आणि अगदी यावेळेस चांगली रन भेटून पाहायला मिळते. या 2 धावेने संघाचा स्कोरबोर्ड मात्र 2ने पुढे ढकलला आहे. 22 आकड्यावरती जाऊन पोहोचतोय रावण 11 सिन्नर हा संघ. नक्कीच सलामीची जोडी तोडण्यात यश मिळाले, परंतु त्यानंतर अनिल आणि विजयची एक चांगली साजेदारी आपल्याला पाहायला मिळतो. हो 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 इकडे मात्र काय दांडी दांडी गुल. इकडे अजून एक विकेट. अगदी यावेळेस लो फुल टॉस यार्कर डिलिव्हरी होती. इथे मात्र बैठक शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. अगदी यावेळेस बॉल मिस झाला आणि बॉल जाऊन स्टंपवरती आदळलाय. इथे अजून एक विकेट मिळतोय बळवंत नगर या संघाला. घातकी फलंदाज होता, परंतु इथे डगआउटचा आसरा दाखवून दिलाय विजयला. किरण मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय न्यू बॅटर. सिन्नर या संघाला 2 धक्के लागले गेले आहेत. सध्या तरी स्कोरबोर्ड 22 आकड्यावरती आपल्याला पाहायला मिळतोय. षटकातील शेवटचा बॉल शिल्लक आहे दसरथ या गोलंदाजा. अगदी यावेळेस पुन्हा एकदा थोडीशी गती कमी होती. इथे मात्र हलकाचं कट करून लेग साईडच्या दिशेनं ढकलून दिलं होतं. धाव घेण्याचा प्रयत्न देखील झाला होता, परंतु इथे अगदी यावेळेस किरण मागे परतला आणि त्या ठिकाणी धोक्याची घंटी निर्माण झाली असती. इथे मात्र ओव्हरची समाप्ती होते. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर संघाचा स्कोरबोर्ड रावण 11 सिन्नर या संघाचं जाऊन पोहोचलाय 22 या आकड्यावरती. अजूनही मात्र 18 बॉल आणि 43 धावांचं समीकरण आपल्याला पाहायला मिळतोय. ते पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गावर सज्ज झालाय शंकर आणि शंकरचा सामना करेल बॅटर अनिल. अगदी यावेळेस मात्र बॉल निघून चाललाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे, परंतु इथे मात्र नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. ह्या 2 धावा जोडल्या जातील. या 2 धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड मात्र पुढे ढकललाय 24 आकड्यावरती. परंतु इथे मात्र नक्कीच सिन्नर या संघाला मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. सिंगल डबलने आपला संघ काही जिंकू शकत नाही आहे. प्रत्येक ओव्हरमध्ये 3 ते 4 मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. ओहो अगदी यावेळेस
पुन्हा एकदा मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. नक्कीच बॅटरच्या बॅटला काही बॉल ठोकत नाही. अजून एक डॉट बॉल पाहायला मिळतोय आणि नक्कीच इथून मात्र पुढे मोठे फटके खेळणं गरजेचं झालं आहे, कारण जितके बॉल डॉट येतील तितकं समीकरण मात्र अवघड होईलच शिन्नर या संघाला. त्यातील पुढील बॉल इथे मात्र नक्कीच कव्हरला फटके खेळलाय क्षेत्ररक्षक आहे. इकडे मात्र 2 धावा तर काढल्या गेल्यात. तिसऱ्या धावेचा कॉल होईल अगदी यावेळेस. तिसऱ्या धावेचा कॉल आहे. धावाची संधी यावेळेस. बघ काय घडलंय अगदी यावेळेस. हवेत बोट यावेळेस आपल्याला पाहायला मिळतोय पंचांचा. इथे मात्र धावबाद होतोय फलंदाज किरण. 2 धावा जोडले जातील. नक्कीच किरण देखील या ठिकाणी आपल्या संघासाठी योगदान देऊ शकला नाही. अगदी आपण पाहतोय शिन्नर या संघाचे फलंदाज अगदी तगडे फलंदाज आहे. अगदी मजबूत शरीराने देखील आपल्याला पाहायला मिळतील. अगदी ठणाठण गडे आहेत, परंतु इथे मात्र नक्कीच मैदानाच्या आतमध्ये ढेर होत आहे. एकही फलंदाज मात्र आपल्या संघासाठी योगदान देत नाही. अमोल मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय, न्यू बॅटर. तो इथून पुढे अनिल आणि अमोलला एक साझेदारी करणं गरजेचं आहे, कारण सध्या तरी 3 विकेट स्कोरबोर्डवरती लागले गेले. इथे मात्र पुन्हा एकदा हलक्या हाताने खेळून काढले लेग साईडच्या दिशेने. एक धावा तर एकाने कमली. दुसऱ्या धाब्याचा कॉल अगदी यावेळी चांगलंच थ्रो आपल्याला बाहेर मिळतोय बळवंत नगर या संघाकडून. ते मात्र नक्कीच अमोलला 21 धावावर समाधान मानावं लागतोय, कारण इथे मात्र नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळणार. एक धाव जोडली जाईल. एक धाव्याने संघाचा स्कोरबोर्ड शिन्नर या संघाचा जाऊन पोहोचतोय 27 आकड्यावरती. शंकरच्या षटकातील पुढील बॉल सामना करेल अमोल. अगदी यावेळेस वाईट डिलिव्हरी. इथे मात्र वाईट यार्कर डिलिव्हरी. सॉरी, माझ्या आवाजाकडे लक्ष नको देऊ. वाईट यार्कर डिलिव्हरी असं राहिलं. षटकातील पुढील बॉल. ओहो, यावेळेस पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल होता. हलक्या हाताने खेळून काढलाय. स्क्वेअर लेगला ढकलून दिले. इकडे मात्र नक्कीच चांगले क्षेत्ररक्षण पाहायला मिळतोय. त्यावेळेस शंकरचं चांगलं ओव्हर आपल्याला पाहायला मिळालं. फार कमी धावा यावेळेस खर्च केला आहे. 28 धावा जोडले गेले स्कोरबोर्डवरती शिन्नर या संघाचे, परंतु समीकरण अजूनही 12 बॉलमध्ये. अजूनही समीकरण मात्र 12 बॉल 37 धावा, म्हणजेच अजूनही थोडंसं रन रेट अवघड आहे शिन्नर या संघाचं. कुठेतरी या ओव्हरमध्ये धावा मिळवणं गरजेचं आहे. 2 बॅटर मैदानाच्या आतमध्ये किरण आणि अमोल या जोडीला या ओव्हरमध्ये धावा मिळवणं फार गरजेचं आहे. परंतु इथे बळवंत नगर या संघाकडून गोलंदाजी मार्ग सज्ज होतोय हितेश, आणि अगदी हितेश मात्र स्पिन गोलंदाज म्हणून ओळखला जातोय बळवंत नगर या संघाचा. नक्कीच बॅटरला कुठेतरी इथेच बॉलचा टप्पा बघून खेळावा लागेल. इथे नक्कीच पहिल्या बॉलवरती बॅटचा कडा लागला गेला आणि इथे सर्कलच्या आतमध्ये झेल टिपण्याची संधी आली होती. ती संधी मात्र सुटलेली आहे. आपण पाहू शकाल खेळाडूला अगदी नाखुश आहे, कारण अगदी इझी कॅच पकडण्याच्या नादामध्ये इथे बॉल मात्र हातामधून उडाला. षटकातील पुढील बॉल. ओहो, इथे मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच बॉल आहे. इथे पुन्हा एकदा संधी. अगदी यावेळेस संधीचं सोनं केलं आहे किरण. इथे मात्र झेलबाद होतोय अमोल. सॉरी, इथे मात्र अमोल झेलबाद झालाय.
ते मात्र नक्कीच सिन्नर या संघाचा रन रिक्वायर्ड थोडंसं अवघड झालं आहे. तो अजूनही या 4 बॉलवरती धावा मिळवणं खूप गरजेचं आहे. हो 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 यावेळेस काय उडवलाय अगदी उंच आणि अंतर भरपूर बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. ते मात्र नक्कीच आल्या देवा या फलंदाजांना बॉलला अगदी पारखला आणि बरोबर यावेळेस बॉलला पाठवून दिलाय सीमारेखा पार. इथे षटकार येतोय. सहा धावा जोडले जात आहे. षटकातील पुढील बॉल. त्यावेळेस पुन्हा एकदा पायामध्ये बॉल टाकलं गेलं. इथे मात्र देवाला मोठा फटका खेळू दिला नाही. एक बॉल मात्र इथेच मागं ठरला आहे. त्यानंतर पुन्हा एकदा आपल्याला एक डॉट बॉल पाहायला मिळतोय. षटकातील अजूनही 2 बॉल शिल्लक हितेश गोलंदाजाचा. यावेळेस पुन्हा एकदा पॉवरफुल फटका आहे. इथे मात्र नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये इथे बॉलला जाताना आपल्याला पाहायला मिळतो. इथे 2च धावा जोडले जातील. अगदी जर चौफेर मैदान असतं तर या ठिकाणी षटकार आपल्याला पाहायला मिळाला होता. अगदी यावेळेस ताकदवर फटका होता, परंतु इथे 2च धावा मिळतील. संघाचा धावफलक 37 आकड्यावरती. इथे मात्र फुल टच बॉल्स मिस टायमिंग फटका. इथे फटका फसला गेलाय. अगदी यावेळी झेल बाद होतोय देवा. धावसंख्या स्थिर आहे. धावसंख्या आपण पाहू शकाल 37 आकड्यावरती अटकून राहिले. इथे मात्र अजून एक विकेट मिळवला आहे. ओव्हरची समाप्ती. या 4 ओव्हरमध्ये 37 धावा म्हणजेच अजूनही समीकरण अवघड आहे. 6 बॉल आणि 6 बॉल आणि 28 धावांचं समीकरण सध्या तरी अजूनही आपल्याला पाहायला मिळतोय. म्हणजेच इथे सिन्नर या संघासाठी अवघड समीकरण आहे. 28 धावा या 6 बॉलवरती काढणं गरजेचं आहे, तरच आपला संघ विजय होऊ शकतोय. मोहन गोलंदाजी मार्ग सज्ज झालाय. शेवटचा षटक घेऊन येतोय. ओहो इथे पहिलाच बॉल अगदी यार्कर डिलिव्हरी आपल्याला पाहायला मिळते. अनिल मात्र बीट झालाय. समीकरण अवघड होतोय. अजूनही 5 बॉल 28 धावा. षटकातील पुढील बॉल पुन्हा एकदा घेऊन जाईल मोहन. अगदी येते. हो 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 यावेळेस ताकद नजाकत भरपूर बॉल निघून चाललाय. हवाई सफर. इथे येतोय षटकार, परंतु अजूनही याची षटकाराची फार गरज आहे सिन्नर या संघाला. अजूनही 4 बॉल आणि 22 धावा म्हणजे अजूनही इथे 3 षटकाराची आवश्यकता. जर एखादा बॉल जर डॉट आला तर नक्कीच इथे समीकरण अवघड होऊ शकतोय सिन्नर या संघाला. षटकातील पुढील बॉल इथे नक्कीच बॅटर पासून थोडंसं लांब ठेवण्याचा प्रयत्न करतोय. अगदी इथे मात्र थोडंसं दिशा भटकतोय गोलंदाज. एक्स्ट्रा धाव मिळते वाढच्या स्वरूपात. ते मात्र नक्कीच ऐन वेळेवरती खराब बॉल फेकी केला या मोहन या गोलंदाजांना. षटकातील पुढील बॉल सामना करेला अनिल. हो यावेळेस अगदी फट्ट्यात बॉल होता. इथे मिस झालाय. अगदी नाराज आपल्याला पाहायला मिळतोय फलंदाज अनिल. इथे डॉट बॉल. तर समीकरण अजूनही 3 बॉल आणि 21 धावा. तर मात्र इथून पुढे चुकीचं बॉल येता कामा नये या बळवंत नगर या संघाला. आणि तर अजूनही संधी निर्माण होऊ शकते सिन्नर या संघाला. त्या बॅटचा कडा आहे. यावेळी थर्ड मॅनला बॉल अडवला गेला आहे. अगदी यावेळी 99% हा मात्र सामना बळवंत नगर या संघाकडे झुकलेला आहे, परंतु अजूनही उपचार तर आपल्याला पाहायला मिळते. जर एखादा जर अजूनही चुकीचा बॉल आला तर अजूनही संधी निर्माण होऊ शकते या सिन्नर या संघाला. 2 बॉल 21 धावा. षटकातील पुढील बॉल मोहन या गोलंदाजाचा सामना करतोय अनिल. इथे मात्र उडवलाय. पुन्हा एकदा बॉल निघून चाललाय सीमारेखा पार. अजून एक षटकार पाहायला मिळतोय.
परंतु इथे मात्र सिन्नर या संघासाठी खूप उशीर झाला आहे, कारण समीकरण अवघड येऊन राहिलं आहे आणि इथे मात्र नक्की षटकारावर षटकार मिळतोय. परंतु आता एक बॉल आणि 15 धावा. इथे मात्र नक्कीच डिक्लेअर झोनमध्ये 2 धाव आपल्याला पाहायला मिळते. इथे पराभूत झालेला संघ आहे रावण 11. सिन्नर हा संघ पराभूत झालेल्या संघाचं गोड कौतुक केलं जाईल. नक्कीच चांगला संघर्ष केला, परंतु इथे सिन्नर या संघाला यश